मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड आपल्याबरोबर आहेत. ताई, काल धारावी रिडेव्हलपमेंटचं जे काही भूमिपूजन आहे ते घाई गडबडीनं कुठेतरी धारावी DRP कमिटी जी आहे ते त्यांनी केला आहे असा दावा जी आहे ती आता धारावी रिडेव्हलपमेंटला विरोध करणाऱ्या संघटनेकडनं सांगितलं जात आहे. ह्यामध्ये काय आता तुमची पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आता धारावी रिडेव्हलपमेंटला तुमचा प्रखर विरोध होता. नाही, खरं तर सांगायचं झालं तर ते भूमिपूजन करण्यासंदर्भामधली कुठलंही इंटिमेशन आम्हाला त्या ठिकाणी नव्हतं. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की ते भूमिपूजन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. आणि काल अचानक आता तुम्ही सांगताय की त्यांनी एक प्रेस रिलीज केले ज्याच्यामध्ये ते सांगतात की आम्ही भूमिपूजन केलं, तर त्याचं आम्हाला कुठेही म्हणजे खरं सांगायचं तर एवढ्या घाईने आणि एवढ्या छुप्या पद्धतीने हे भूमिपूजन का चाललं आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याचाच अर्थ की त्याच्यामध्ये काही काळबेर आहे का? आम्हाला तर माहिती आहे की पूर्ण काळ आहे. ज्या तऱ्हेने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथल्या स्थानिक म्हणजे ज्या माटुंग्याच्या ज्या ठिकाणी तुम्ही सांगता RPF ग्राउंड आहे तिथल्या रेल्वेच्या जे आहे ते बिल्डिंगी आहेत त्या बिल्डिंगमधल्या लोकांचा सुद्धा विरोध आहे. ह्याचं कारण असं की त्या बिल्डिंगमधल्या लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला तिथेच एक बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी जे आहे ते घर देणार. आता त्यांना पण शिफ्टिंग चाललं आहे आणि धारावीमधल्या लोकांचा तर विरोध आहेच. त्यांच्याबरोबर सर्वेला कोणी नाही आहे. आम्ही त्यांना सातत्याने प्रश्न विचारतोय की आम्हाला घरं कुठे मिळणार याच्याबद्दल आपण काही सांगत नाही आहात. जो डेटा उपमुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये आम्हाला सांगितला होता तो आम्हाला मान्य नाही, कारण धारावी हा एक व्हायटल प्रोजेक्ट आहे. त्यामुळे धारावीमधला प्रत्येक माणूस हा जो आहे त्या ठिकाणी पात्र होतोय आणि त्या माणसाला त्याच ठिकाणी घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्या लोकांनी रेल्वेच्या जमिनीमध्ये का जावं? आमची जमीन ज्या वेळेला रस्त्यावरची 90 फीटमध्ये आहे किंवा संत रोहिदासमध्ये आम्ही लोक राहतोय किंवा LBS मार्गावरची आमची घरं आहेत, आम्ही सगळं सोडून आम्ही तिकडे जाऊन का राहावं? हा आमच्या लोकांचा विरोध आहे. आणि त्यामुळे त्याच सेक्टरमध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसाला घर मिळावं आणि धारावीतच घर मिळावं. कारण धारावीच्या नावावरती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपण जाणता की 1500 एकर जमीन घेतलेली आहे. आणि जेव्हा आम्ही मुलुंडला गेलो, आम्ही कुर्ल्याला जातो, आम्ही कांजूमागला गेलो, विक्रोळीला गेलो, तर तिथले लोक आमच्यासमोर सांगतात की आपण PAP आम्हाला तिथल्या लोकांना मिळायला पाहिजे. मुलुंडच्या लोकांचं म्हणणं आहे की मुलुंडमधल्या लोकांना PAP मिळायला पाहिजे. आमचा विरोध कुठे आहे? आमचं तर म्हणणं आहे तिथल्या लोकांना PAP मिळायला पाहिजे. एका ठिकाणी सॉल्ट प्लांट लँडवरती तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही कारशेड, कारण तिथे मँग्रोव्ज आहेत असं सांगितलेलं उपमुख्यमंत्री महोदयांनी. या सॉल्ट प्लांट लँड अडाणींना द्यावा म्हणून कसं काय राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला? त्यामुळे आम्हाला एका ठिकाणी धारावीच्या लोकांचं म्हणणं आहे धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे, त्याच सेक्टरमध्ये मिळालं पाहिजे. आणि धारावीच्या नाव या जमिनीचं बळकवण्याचं काम करून जे बदनाम करण्याचा डाव चालू आहे. आणि या सगळ्या जमिनी अडाणींना किती किमतीत मिळाल्या? रेडी रत्नाच्या 25% कमी किमतीने. असं त्यांनी काय केलेलं आहे? त्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून ह्या भ्रष्टाचारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते दलदलीमध्ये असल्यामुळे म्हणून की काय त्यांनी छुप्या पद्धतीने न कोणाला बोलवता न कोणाला सांगता एकदम काय म्हणतात त्यांना की मला भूमिपूजन कधी असं होतं का? आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन कधी असं होतं का? एवढी भीती कसली आहे तुम्हाला? तुमच्या मनात एवढा काळाबेर काय? आणि असं असेल तर आम्ही येणाऱ्या काळात आंदोलन करू. म्हणजे धारावीतल्या माणसांना माहीत नाही की त्या लोकप्रतिनिधींना माहीत नाही. हां, हे भूमिपूजन कोणासाठी होतं काय त्यांचं? त्या DRPPL कंपनीच्या नावाच्या माध्यमातून काय काय चाललंय व्यवहार एकदा त्याच्यावर पण घ्या, एकदा कधीतरी बोलू त्याच्यावरती पण कधीतरी एकदा. म्हणजे या DRPL नावाची कंपनी करायची, DRPच्या नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आणि तिच्या माध्यमातून कधी मॅचेस, तिच्या माध्यमातून कधी नोकरीचे जॉब, तिच्या माध्यमातून कधी गणपती मंडळांना पैसे, कधी सरकारी कंपनी बघितली तुम्ही पैसे देताना? कारण सरकारी कंपनी नाहीच आहे, त्यामध्ये 80% शेअर अडाणींचे आहेत. एवढं सगळं करून सुद्धा कारण लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला धारावीत घर पाहिजे, हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याला चालूच राहणार. त्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचाराला छुपवण्यासाठी हा भूमिपूजन छोट्या पद्धतीने झाला असा आमचा आरोप आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींना या सगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बोलवलं गेलं नाही. खरं तर लाखो कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्या संदर्भात तुम्ही संसदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार का या सगळ्या संदर्भातला? नाही, नक्कीच आम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही तिथे राहतो. आणि आमची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंटचा प्लॅन आणला कोणी? आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात कधीच नव्हतो. डेव्हलपमेंटचा प्लॅनच आम्ही आणला. पण ह्या माध्यमातून अशा तऱ्हेने डेव्हलप करण्यासाठी टेंडर मॅन्युप्युलेट करणार, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी कंडिशन्स बदलणार DC रूलच्या, त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या जमिनी मुंबईच्या सगळ्या किंग मेकरच्या माध्यमातून त्यांना देण्याचं काम होणार. हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की मोक्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या मोफत देण्याचं काम अडाणींना चाललेलं आहे. आणि हा भ्रष्टाचार आम्ही उजागर करतोय म्हणून आम्हाला बोलवायचं नाही. ही जी भूमिका असेल किंवा धारावीतल्या लोकांना जर अंधारात ठेवून जे डेव्हलपमेंट करत असेल तर आम्ही बिलकुल ते होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही एकदा तुम्ही जसं म्हणताय ना रस्त्यावर तर आम्ही आंदोलन करतो, संसदेमध्ये आपण आंदोलन करू, वेळ प्रसंगी संसदेमध्ये त्याचा प्रस्ताव पण आणू की लोकप्रतिनिधींना आम्हाला माहीत नाही.
असं कसलं भूमिपूजन? ते पण हजारो करोडच्या प्रोजेक्टचं भूमिपूजन असं होतं? कोणाला बोलून केलं भूमिपूजन? कसं केलं भूमिपूजन? एक प्रेस नोट काढली म्हणून संपला का विषय? विचारा ना, धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांना तर विचारा, तू माहिती आहे का त्या बाबतीमध्ये? कोणालाच माहीत नाही आहे. आणि एकदा तुम्ही लोकप्रतिनिधींना शब्द दिला की आम्ही भूमिपूजन करत नाही, तर भूमिपूजन केलंच कसं, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे हा लोकप्रतिनिधींच्या लोकांच्या हक्कावरती गदा आहे आणि ती गदा आम्ही येऊ देणार नाही, हे मी या सांगू इच्छिते. राहुल गांधींचं स्टेटमेंट जे आहे आरक्षण रद्द करण्याचं, त्या सगळ्या संदर्भात आज भाजप रस्त्यावरती उतरून आंदोलन करते. महायुती म्हणते की राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आलेला, खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं आता खरं नरेटिव्ह समोर आलेलं असं ते म्हणतात. कुठे राहुलजीने सांगितलं की तू राहुलजीने सांगितलं की 50%ची अट सुद्धा शिथिल केली पाहिजे, सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही राहुलजींनी भूमिका मांडली. राहुलजी तर सातत्याने ओबीसी SC STच्या बाबतीत बोलत आहेत, पिछड्या वर्गाच्या बाबतीत बोलत आहेत, नाही बोलत का? संसदेमध्ये बघा त्यांचं भाषण बघा, त्यांनी तर त्या ठिकाणी डेटा दाखवला किती ओबीसी लोक आहेत, किती SC आहेत, किती STचं रिप्रेझेंटेशन आहे बजेटच्या वेळेला. ते सातत्याने त्याचा लढा करण्याचं काम करतात. हे जी भूमिका सांगते ना, त्यांनी स्वतःबद्दल बोलावं ना. त्यांनी बावनकुळेंच्या मुलाबद्दल केस घेतली का? स्वतःबद्दल त्यांनी थोडाफार बोलायची आवश्यकता आहे ना. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पडल्यानंतर जबाबदारी घेतली का? माफी मागितली का काही लोकांनी? त्यातल्या उलट दुसरे प्रश्न विचारले की सुरत तुटली का महाराजांनी? म्हणजे तुम्ही इतिहास सुद्धा बदलायला निघालाय. मला सांगा, या राज्यामध्ये चाललंय का एक सातत्याने त्या आमदारांची आम्ही कंप्लेंट करतोय, तो आमदार काल पुन्हा एक स्टेटमेंट करतोय. ही काय परिस्थिती चाललेली आहे? स्वतःची उत्तर द्या ना. राहुल गांधींनी काय भूमिका मांडली सगळ्या जगाला माहिती आहे. राहुल गांधींची भूमिका बदलत नसते, सातत्याने त्यांची भूमिका एक असते. त्यांनी सातत्याने भूमिका मांडलेली आहे की आरक्षण व्हायला पाहिजे, 50%ची अट जी आहे ती कॅन्सल झाली पाहिजे आणि ज्यांना ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांना सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. फक्त बोलायचं नाही, तर ते राजकारणात पण झालं पाहिजे. तुम्हाला माहीत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये ते रिप्रेझेंटेशन कसं करता येईल, त्यांना प्रमोट कसं करता येईल, राहुलजींचा प्रयत्न असतो. त्यामुळे हे खोटे आरोप करणारे काही होत नाही. आणि भाजपाची तर सातत्याने सवय खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, ही भाजपाची सवय आहे. स्वतःबद्दल बोलताना झाकून काहीच बोलायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल बोलताना असं दाखवायचं की काय 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 बोलून दाखवायचं. पण ते त्यांना सर्वांना कळलेलं आहे की भाजपा हा खोटे बोलणाऱ्यांचा पक्ष आहे. अरविंद केजरीवालांना जामीन मिळालेला आहे जवळपास 156 दिवसानंतर. ह्याकडे कसं पाहता? विरोधकांना सातत्याने कोंडीत अडकवण्याचा सत्ताधारी प्रयत्न करतात. नाही, नक्कीच असा प्रयत्न विरोधकांवरतीच होत आहे ना. म्हणून म्हटलं ना, भाजप आणि स्वतःच्या आमदारांबद्दल बाकीच्यांबद्दल काहीच कारवाई करताना दिसत नाहीये. पण शेवटी न्यायालय सर्वोच्च असतं आणि न्यायालयाने जो निर्णय दिलेला तो स्वागतार्थ आहे. ही लढाई लढण्याचं काम केलं. मला माहिती आहे, जेव्हा अरविंद केजरीवाल साहेब आले होते त्यावेळी मी बघितलं त्यांचं की त्यांनी ज्या तऱ्हेने स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामधून की त्यांच्या गोळ्या थांबवल्या होत्या, त्यांना डायबिटीस होती, त्यांना त्रास देत होते लोक, तरीसुद्धा ते ज्या प्रयत्नामधून आणि ज्या ठिकाणी तसे कन्फर्म उभे राहिले कणखरपणे. कारण खूप महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे की मुद्दामून उदाहरणं सेटअप करायची की बाई मुख्यमंत्र्यांना टाकलं, ह्यांना टाकलं आणि एक दबावाचं राजकारण तयार करायचं ज्याच्या माध्यमातून लोक घाबरतील. पण लोक घाबरणार नाहीत, लोक येणाऱ्या काळात अजून लढतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.